नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपला सह्याद्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज शनिवार आणि आजचा आमचा ट्रेक आहे धारेश्वर, सातारा सज्जनगड ठोसेघर मार्गावर चाळकेवाडीच्या पुढे पाटण तालुक्याच्या हद्दीवर धारेश्वर हे सुंदर असं ठिकाण आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आज चाललोय। आता चहा थांबलोय ठोसेघरच्या ठिकाणी। त्या ठिकाणी सगळे राजधानी टॉवर व्यापारी मित्रसमूहाचे सगळे हे आम्ही मित्रमंडळी आज चौघेजण चाललोय धारेश्वर, सुंदर असं ठिकाण, शंकराचं स्थान, या ठिकाणी तर चाललोय। सातारा तालुक्याच्या शेवटच्या म्हणजे बॉर्डरवरती तिथून पाटण तालुका चालू होतो। जर तुम्हाला मी दाखवतो या साईडला छोटंसं एक तलाव दिसतोय आणि जे खाली दिसतंय ते आहे कोयना धरण। आणि आता आम्ही सातारा तालुक्याच्या शेवटचं जे ठिकाण आहे पाटण तालुक्याचं प्रवेशद्वार काटी या ठिकाणी आहे। सुंदर असा नजारा, धुकं आहे संपूर्ण छान। आणि आजची सकाळ, आजचा दिवस खूप छान असा सुरू झालाय एका वेगळ्या वातावरणामध्ये। पवनचक्कीचं गाव जे म्हटलं जातं चाळकेवाडी, तिथून खूप असा पवनचक्क्या, खूप पठारावरचा प्रवास, धुक्यातला प्रवास करत 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 आम्ही त्या काठी गावाजवळ गाव कुठलं? काठी गाव कुठं आलं? काय नाही, पवनचक्कीवरती सगळी कामाला। तुम्ही रोज गुरागड आपलं येता? रोज येत। काय नाव तुमचं? माझं नाव दगडाबाई आडनाव पवार। वा वा वा। किती जनावर किती आहेत आपली? जनावर 4 आहेत, ती वर एक मसनी घेर येड्याला। हा हा हा, 4 म्हशीच का? हो, रोज आपले येता तुम्ही? वय किती मग? आता जळलं वय, आता मनात माहिती नाही। चला, आवाज काढतात सेम हे सेम आवाज काढतात। मराठवाडी हां शर्टात
काका नाव काय नाव काय तुमचं? शिवाजी तातू यादव. किती शेळ्या आहेत आपल्या शेळ्या? हे ह्या 16. 16 शेळ्या आणि बोकड मिळून पाटी सगळं तुमचं सगळं स्वतःच ना? मग हाच व्यवसाय? हा चौघांची मिळून बरोबर. हा हे पण ह्याच सर्व सगळं हेच सगळ्या चौघांचं आणि हे एकत्र सगळं व्यवसाय. मावशी तुमचं नाव सांगा. नाव सांगा की तुमचं. असू दे की सांगा की. हो नाही असं की तरी सुद्धा तुम्हाला पण घेतोय ना. हा असू द्या हो असू द्या काय अडचण नाही. छान आहे का? चला एका साईडने जाऊ दे आता. जाऊ दे का चला चला यादव काका येऊ परत. हा चला. काळकेवाडी पठारावरून धारेश्वरच्या कच्च्या रस्त्याने आल्यानंतर या ठिकाणी धारेश्वरकडे तिथे धारेश्वर देवस्थानकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे आलोय आणि आम्ही सगळेजण सोबत आहोत. आमचे विजू भाऊ काय वाटते तुम्हाला या प्रवासाबद्दल? एकंदरीत समथिंग डिफरन्स काय ते एकदम बरं वाटलं. एकदम म्हणजे कंटिन्यू प्रवास धुक्यातनं केला. एकदम धुक्यातनं. कास म्हणलं तर कासपेक्षा सुद्धा धुके जास्त वाटले या साईडला मला. कंटिन्यू आहे कंटिन्यू म्हणजे कुठे असं नाही की धुकं कमी झाले कुठे असं नाही. त्या धुक्यातनंच आम्ही प्रवास केला. त्यामुळे एकदम फील एकदम वेगळंच वाटलं. एकदम प्रवासाचा. पादावर साहेब तुम्हाला काय वाटतं? एवढी ठिकाणं आपल्याकडे आहेत आपण पण बघितली नाही. आपण सातारा एवढे वर्ष आणि पहिल्यांदा आपण धारेश्वरला येतोय आता एवढ्या जवळ असं वाटतं. मग तुम्ही काय सांगाल? लोक एवढं कसा निसर्ग आहे आपला? काय निसर्गाबद्दल बोलावं? इथला निसर्गच वेगळा आहे आपला. एक प्रकार धुकं जे आहे ते आम्हाला ह्याच्यापासून लागलं. जवळजवळ सज्जनकाराच्या पायथ्यापासून धुकं लागलं इथे असतोपर्यंत. आणि धुकं काय असतं ते इथं आल्यावर काय आलं. आणि धारेश्वरला जायची ओढ असल्यामुळं कधी एकदा पोचते असं वाटतंय. वा छान. तर म्हणजे आता आम्ही धारेश्वरला थोड्या वेळात पोहोचणंच आहे. रस्ता काही संपत नाही. रस्ता प्रवास चाललाय नुसता. आणि आता या ठिकाणी बघूया इथे काका दुकानात एक आहे छोटंसं दुकान. दुकान दिसतंय. काका नाव काय? जगन्नाथ दगडू पवार. काका अच्छा. गाव कुठलं तुमचं? बारसाकडे. गाव कुठे आहे? गाव पलीकडे आहे. ही मराठवाडी. मराठवाडी त्याच्या पलीकडे बघा एवढं दुर्गम ठिकाणी काकांनी आपला व्यवसाय थाटलाय छानपैकी. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना सोय व्हावी. इथं बाजूला काय मंदिर आहे? आंबे मातेचं. अच्छा आंबे मातेचं मंदिर आहे या ठिकाणी. आणि येतात पर्यटक भरपूर? हो भरपूर येतात. आता किती इथून धारेश्वर? 10 मिनिटात खाली. तुम्ही 10 मिनिटात खाली येतात. बरोबर. म्हणजे शनिवार रविवारच पब्लिक असतं का रोज? नाही कधी पोरांच्या वरती अवलंबून आहे. आपल्यासारखे येणारे आणि जे भक्त आहेत ते पुरावा घेतात ना आपल्याकडं देवळामध्ये. असे लोक भरपूर येतात. काका धारेश्वराचं महत्व काय सांगाल तुम्ही थोडंसं? आता धारेश्वर महत्व आहे बघा. हेच वाचा आणि तुम्ही थोडक्यात तुम्ही सांगा तरी सुद्धा. हे धारेश्वर महत्व म्हणजे काय माहिती आहे काय? की पूर्वी रामाने पूर्वीचं पौराणिक दृष्ट्या या ठिकाणाचं महत्व आहे. शंकराचं स्थान आहे ना. हो शिव धारेश्वर म्हणजे तिथलं काहीतरी पाण्याबद्दल काहीतरी म्हणतात. पाणी तिथं जे पडतं ते काहीतरी पाणी स्वच्छ असतं. धारच आहे ना. तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. त्यामध्ये काहीतरी आंघोळ केल्यानंतर काहीतरी पवित्र होतं. म्हणजे तिथं काय माहितीये का असं एक सांगतात. म्हणजे पूर्वी काळापासून जे ज्याला काय मुलं बाळा होत नसतात त्यासाठी साधू आहेत. म्हणजे आपल्या निळकंठेश्वर किंवा इतर पहिले बाबाचे होते हे सगळं आहे. हे इथून हे सगळं पाण्याचं घ्या पाहिजे. आता खाली आहे शिवा म्हणून आहे. तिथे तुम्हाला पण चांगली भक्तीची आवड दिसते. तुम्ही आल्यानंतर आम्ही बघत होतो तुमचं चाललं होतं काहीतरी. माझं काय करणार बसून नाही बघा. बुवा नाही ना तुम्ही? नाही बुवा नाही. पण भारी म्हणजे भगवा तुम्ही परिधान केलंय आणि गंध आहे सर्व काय छान. आता माझ्याकडे बघा इथं पुस्तक भरपूर आहे. ते बघा काय भैरवनाथ स्तोत्र आहे. पांडुरंगाची मालिका आहे. शिवलीला अमृत आहे. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं आहे चरित्र आहे.
हां आणि खाली दिवशी वरती मराठवाडी फुरसाई असं गाव आहे. अच्छा. तसं असं कुठल्या हद्दीत येतं म्हणजे हे धारेश्वर दिवशी गावातच येतं, दिवशी दिवशी गावात. खुर्दमध्येच येतं. म्हणजे दिवशी गावच्या हद्दीत येतं सगळं हो म्हणजे त्याचं दिवशी. काम. समोरच आपल्याला काशीलिंग, कालभैरव, कराग्रे वस्ते, लक्ष्मी कर, मध्ये सरस्वती कर, मूले स्थितो अशा मुद्रामध्ये प्रभाते कर दर्शनम असा जे मंत्र म्हणतो आपण त्याप्रमाणे त्या 3 मुद्रामध्ये इथं आपल्याला देवीच्या मूर्ती दिसत. समोरच कालभैरव आहे, तिकडे अन्नपूर्ण आहे आणि काशीलिंग आहे. इथं दर्शन केलं की काशी दर्शन होतं. समोर आपल्याला त्यानंतर इकडं वेबसाईटला समोर आपल्याला ध्यान गुंफा दिसत आहे. आताचे महाराज जे आहेत मठाधिपती, ज्यावेळेस श्रावण मास अनुष्ठान वगैरे नवरात्र अनुष्ठान असतं त्यावेळेस आतमध्ये जाऊन जपाला बसतात. तिथं ही ध्यान गुंफा आहे आतमध्ये. ही भीमाची आरती आहे. पूर्वी भीमानं सुद्धा ह्या आदलिंगाची आरती केलेली. ह्या आरती स्वतः भीमन हो. तेव्हापासून असेच आहे. हा तसे अजून 3 होते वरती, 51 होते पण ते काही गेले असं चोरले. ऍक्च्युली म्हणजे मूळ कोणी इथे म्हणजे केलं म्हणजे मूळ स्थापना वगैरे स्वयंभू शिवलिंग आहे म्हणून तर शिवलिंग दरवर्षी वाढतं ना ते. वाढत असते. पूर्वी इथून 3 पायऱ्या उतरून लोक दर्शनासाठी जात होते. आता एवढं 4.5 पायऱ्या वर चढून आपण दर्शन करत आहोत. हे जे मुख्य शिवलिंग आहे ह्याला आदलिंग किंवा धारेश्वर असं संबोधलं जातं. ह्याच्या समोर नंदीच आहे. ज्यावेळेस नंदी सुद्धा नव्हता महादेवाशी बशी त्यावेळेच हे शिवलिंग आहे म्हणजे आदलिंग असं म्हणतात. आता समोरच जे आपल्याला त्रिलिंग दिसत आहे शिवशक्ती आणि गंगा असं हे समोर त्रिलिंग आहे. तिथं पूर्वी असं मोठं आड टाईप होतं. आता छोटंसं कोणतं ठेवलेलं आहे आपण. तिथे खाली पाताळ गंगा म्हणून आहे. ह्याचा संबंध कोल्हापूरच्या गंगा तलावाशी आहे. तिथं नारळ लिंबू सोडला की 3 दिवसांनी कोल्हापूरच्या रंका तळात निघत जाते त्या काळामध्ये. समोर जे आपल्याला जे काटे पालखी दिसत आहे ते देवदीपाला यात्रा उत्सव असतो त्यावेळेस शिवदेश्वर, दास्तान, मिरगाव हे 3 गावचे मानकर आहेत. त्यांचे हे झोपून ती पालखी यात्रा निघते 12:30 रात्री देवदीपाच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदेला असते यात्रा. समोरच आपल्याला हे शिवलिंग नंदी दिसत आहे, दक्षिणमुखी नंदी दिसत आहेत. हे आतापर्यंत जेवढे शिवाचार्य महास्वामी झाले गुरुवारी या मठाधिपती त्यांच्या सर्व समाज ह्याच्या खाली आहेत. आतापर्यंत 31 शिवाचार्य झाले. आता इथे 32वे मठाधिपती आहेत डॉक्टर निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज. या पूर्ण इथं समाज आहेत आतापर्यंत जेवढे महाराज झाले त्यांचे. समोर हा सर्व समाधी आहेत. आता समोरचे तुम्हाला दिसते द्वादशलिंग एक तर गुरुगादे ही समोरची. आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं गणपतीला अग्रपूजेला स्थान आहे तसं या मंदिरामध्ये गणपती नसल्यामुळे गुरुपीठमध्ये द्वादशलिंग गुरुगादीला इथं महत्व आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा इथं पूजाची सुरुवात होती त्या लिंगापासून या गुरुगादीपासून पूजा केली जाते. किंवा काय इथं मानपान जर काय ठेवायचं असेल देवाला तर पहिल्यांदा गुरुगादीला मानपान दिला जातो, नंतर इतर देवांना दिला जातो. असं हे मुख्य वैशिष्ट्य आहे गुरुगादीचं. समोर आपल्याला 5 पांडव दिसत आहेत. त्याने सुद्धा हे जे मुख्य शिवलिंग तुम्ही मागाशीच बघितलं त्या शिवलिंगाचं इथं येऊन त्यांनी लिंगार्चना केलेले आहे. समोर आपल्याला रामाचा शिर दिसत आहे. याच्या आख्यायिका अशा आहे ज्यावेळेस रावणाचा वध केला रामाने त्याचं ब्रह्म हत्या पातक नष्ट करण्यासाठी प्रभू रामचंद्र येत आलते. त्यावेळेस ते आदेश्वर शिवाचार्य महास्वामी जे येत होते त्यावेळेस ते लिंग घेतल्या दीक्षा घेतल्याशिवाय ते ब्रह्मपातक नष्ट होणार नव्हतं म्हणून गुरूंच्या कुंडलिंग दीक्षा घेण्यासाठी प्रभू रामचंद्र राहते. कारण रावण हा कट्टर शिवभक्त होता आणि शिवभक्ताचा वध केला म्हणून मी तुम्हाला लिंग दीक्षा देणार नाही असं गुरूंनी सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी इथं स्वतः शिरछेद केलाय आणि गुरुनं प्रसन्न करून इथं लिंग दीक्षा त्यांनी घेतली. त्यांच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. आणि ज्यावेळेस कपिलषष्ठी योग येतो 12 वर्षात एकदा त्यावेळेस या कुंडातून समोरचे कुंड आहे खाली बघा त्या कुंडातून सफेद कुंड भरून बाहेर चालू पाण्याला. हे कुंड आता साधं पाणी दिसेल तुम्हाला त्यावेळेस सफेद पाणी भरून वाहतं पूर्णपणे. तिथं हे लक्ष्मण आहे पूर्ण वाहतं भरून. ते कपिलषष्ठी योग असतो 12 वर्षातून किंवा 64 वर्षातून. हे वीरभद्र आहे. वीरभद्राच्या जयंतीनिमित्त यात्रा भरते देवदीपाला.
हे आदिशर बाबा ज्यांनी रामाला लिंग दीक्षा दिली त्यांचं हे मूळ स्थान आहे. हे केदारनाथ समोरच केदारलिंग आहे. ही पूर्वीची गुरुगादी. आता समोर आपल्या इथं सप्त जलदेवता दिसत आहेत. ज्या स्त्रियांना मुलं वगैरे काय होत नाही त्यांना रामनवमी देवदीपोळीच्या पहाटे इथं संततीदायक पूजा केली जाते. त्या लेडीजनं बाहेर धारेखाली आंघोळ करून येऊन या देवींची पूजा करून ओटी भरायची असते. कुंडाची पूजा करून ओटी भरायची असते आणि 3 वेळा त्यातला गाळ काढायचा. मग ज्यावेळेस त्यांना जे काही सापडेल ते सापडल्यानंतर त्यांना संतती ही होते. तिथला 100% तो रिझल्ट आहे. समोर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन होत आहे. हे कंटिन्यू 12 महिने पाणी चालू असतंय. हे वरती पाणी कंटिन्यू 12 महिने असते चालू. मंडळी, धारेश्वर या पवित्र धार्मिक ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी इथले पुजारी शिवलिंग स्वामी आम्हाला भेटले. त्यांनी खूप छान अशी दर्शनाची सोय केली आतमध्ये, कारण पाऊस पडतोय बाहेर आणि आतल्या साईडला असं आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं. जे प्रत्येक ठिकाणी शिव तिथं ज्या जे स्थान असतं त्या ठिकाणी जी शांतता असते, एक छान अशी शांतता, प्रसन्न वातावरण या ठिकाणी वाटलं. आणि मी गुरुजींना विचारेन, पुजारी साहेबांना, शिवलिंग स्वामींना, की इथं कधी यात्रा वगैरे कधी असते, काय देवदीपोळी यात्रा असते. तर मंडळी, सकाळी 6:30 आमचा प्रवास सुरू झालेला या धारेश्वरच्या दिशेनं. आणि खूप छान असं ठिकाण, सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं, पाटण तालुक्यात असलेलं, सातारा आणि पाटण तालुक्याच्या हद्दीवरती डोंगरामधलं हे खूप छान सह्याद्रीच्या कडेकपारीतलं ठिकाण. आणि डोंगरामध्येच आहे. आता आम्ही गुहेमध्ये आहोत. गुहेच्या आतमध्ये एक प्रकारे आता बाजूने बांधकाम करून हे केलेलं आहे. या ठिकाणी त्याला खूप छान असं स्वरूप दिलेलं आहे. आणि आता किती वाजले? 10:30. जवळजवळ आम्हाला एक 3.5-4 तास इथपर्यंत पोहोचायला लागले. इतका अंतराचा प्रवास नाही आहे, 1.5 ते 2.5 तासामध्ये तुमचा करू शकता. पण आम्ही येताना निसर्गाचा आनंद घेत आलो आणि छान आता या ठिकाणी आलो आहे. आता मग थोडंसं एक 5 मिनिट ओंकार जप करणार आहोत आणि पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत. गजानन ट्रेडिंगचे राज धनावडे, मानसी किचनचे आमचे विजय भाऊ, सुरेश शेठ बाजापुरे, जे अनेक व्यवसायामध्ये राजवाड्यावरती फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत असे व्यापारी, आणि मी स्वतः जोडून जातो. आम्ही या ठिकाणी आरटी ग्रुप आमचा दर शनिवारी येत असतो आणि एखाद्या सुंदर अशा ठिकाणाला भेट देत असतो. आणि आजचं हे असंच ठिकाण, खूप छान अशा पवित्र ठिकाणी, आध्यात्मिक धार्मिक ठिकाणी आल्यानंतर एवढा खजिना आहे आपला या सातारा जिल्ह्यामध्ये, पण लोकांना माहिती नाही. तर आवर्जून या ठिकाणी भेट द्या. खूप छान असं ठिकाण आहे. धन्यवाद.